कांद्याच्या दरामध्ये घसरण 10 ते 12 रुपये प्रति किलो दर. श्रीलंकेकडून कांद्यावरील आयात शुल्क 10% केलं 50%. बांगलादेशसह इतर देशांमध्ये कांदा निर्यात मंदावली. लातूरमधील निलंग्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची डॉक्टर खासदार शिवाजी काळे यांच्याकडून पाहणी. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधलेला संवाद. नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांकडून मागणी. आष्टी तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे केलेल्या नुकसानाची खासदार अमर काळे यांनी केली पाहणी. सोयाबीन, कपाशी, संत्रा पिकाला जोरदार अतिवृष्टीचा फटका. राज्यामध्ये जवळपास 6,700 क्विंटल तुरीची आवक. लाल तुरीला सर्वाधिक आवकेच्या अमरावती बाजारामध्ये कमीत कमी 6,250 रुपयांचा दर. जालना जिल्ह्याभरामध्ये दमदार पावसाची हजेरी. पावसामुळे शेती पिकांना मिळाला मोठा दिलासा. शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण. बुलढाण्यामध्ये सततच्या पावसामुळे सोयाबीनची शेतं झाली जलमय. पिकं सुद्धा सडण्याचा वाढला धोका. सोयाबीनची वाढ खुंटल्यामुळे उत्पन्नामध्ये फटका बसणार, शेतकरी चिंतेत. नंदुरबार बाजारपेठेमध्ये फुलांची आवक घसरल्यामुळे फुलांची किंमत जवळपास दुप्पट. सर्वसामान्यांना महागाईचा फटका. ज्वारीच्या मागणीमध्ये वाढ, मात्र दरामध्ये सुधारणा नसल्याची स्थिती. सध्या राज्यामध्ये ज्वारी गुणवत्तेनुसार 2,500 ते 3,500 रुपयांच्या दरम्यान भाव. पुढील काही दिवस दर स्थिर राहण्याचा सुद्धा अंदाज. देशामधील बाजारामध्ये सध्या सूर्यफुलाच्या भावामध्ये मंदी. बाजारामध्ये सूर्यफुलाला प्रति क्विंटल सरासरी 4,700 ते 5,500 रुपयांच्या दरम्यान भाव. देशामधील बाजारामध्ये हरभऱ्याचे दर सुद्धा घसरले. हरभऱ्याला प्रति क्विंटल सरासरी 5,300 ते 5,700 रुपयांच्या दरम्यान भाव. गेल्या आठवड्याभरात स्थिरावले कोथिंबिरीचे दर. बाजारामधील आवक वाढली तरी पुरवठा मर्यादित. कोथिंबीर प्रति क्विंटल 2,500 ते 3,500 रुपयांच्या दरम्यान दर. शेतकऱ्याला प्रति जुडी 5 ते 7 रुपयांचा दर. देशामध्ये सोयाबीनचे वाढलेले दर मागील 2 आठवड्यांमध्ये पुन्हा कमी. बाजारामध्ये सोयाबीनला 4,250 ते 4,400 रुपयांचा भाव. चांगला भाव वाढण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा.